आता या लेक्चरमध्ये आपण फ्लुइडचे जे फ्लो टाईप आहेत ते आपण लर्न करणार आहोत. आता एक लक्षात घ्या की फ्लुइडचं जे नेचर आहे हे आता आपण कसं कन्सिडर करणार हे महत्त्वाचं आहे की म्हणजे आपण आता हे जे फ्लोचा अभ्यास करलो ना तर या ठिकाणी फ्लुइड हे दोन अँगलला आपल्याला बघायचं आहे. सर्वप्रथम फ्लुइड जे आहे त्याला आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे की ते इनकॉम्प्रेसिबल आहे. ओके. आणि दुसरा जो आपल्याला गोष्ट विचारात घ्यायची आहे की आपल्याला नो फ्लुइड फ्रिक्शन. ओके. म्हणजे काही गोष्टीचे आपण कन्सिडरेशन घ्यालो की फ्लुइड जे आहे ते इनकॉम्प्रेन्सेबल आहेत, म्हणजेच ते कॉम्प्रेस होणार नाहीत आणि फ्लुइडमध्ये कोणत्याही प्रकारचं फ्रिक्शन नाही हे गृहीत धरून आता आपण काय करायलो, नेचर ऑफ फ्लुइडवरून आता फ्लोचे टाईप्स बघायलो या ठिकाणी. तर सर्वात अगोदर आपण बोलूया स्ट्रीमलाईन फ्लोबद्दल. आता हा जो स्ट्रीमलाईन फ्लो आहे तर एक असा फ्लो आहे की ज्याला आपल्याला डिफाईन करताना त्याचा जो पाथ आहे, ओके, तर त्याचा जो मार्ग आहे हा दोन पद्धतीचा असू शकतो. तर आयदर हा स्ट्रेट पण असू शकतो किंवा कर्व है ना, वक्राकारसुद्धा असू शकतो. मात्र हे असतानासुद्धा जर आपण कोणत्याही पॉईंटला, लक्षात घ्या, कोणत्याही पॉईंटला जर आपण टँजेंट काढली, ओके, सो टँजेंट ॲट एनी पॉईंट, आयदर ते स्ट्रेट असेल किंवा कर्व असेल, पण टँजेंट जी आहे तर टँजेंटनं काय केलं पाहिजे माहिती आहे का, त्या पॉईंटला लिक्विडचा जो फ्लो होतो त्या फ्लोची काय शो केली पाहिजे, डायरेक्शन जर शो करत असेल तर डेफिनेटली तो फ्लो कोणता फ्लो आहे, स्ट्रीमलाईन फ्लो आहे. आता स्ट्रीमलाईन जे आहेत तर ही झाली स्ट्रीमलाईनची व्याख्या समजा. आणि आणखीन एक फीचर म्हणजे की स्ट्रीमलाईन्स जे असतात म्हणजे पाण्याच्या प्रवाहाला आपण काय म्हणलो, एक लक्षात आलं ना की एक स्ट्रीमलाईन म्हणजे एक पाण्याचा एक असा पाथ आपण डिसाईड केला की तो आयदर स्ट्रेट किंवा कर्व असेल आणि कोणत्याही पॉईंटला टँजेंट आपण ड्रॉ केली तर लिक्विडच्या फ्लोची आपल्याला डायरेक्शन मिळाली पाहिजे. याचाच अर्थ की जे स्ट्रीमलाईन्स आहेत ना तर त्या एकमेकांना क्रॉस करत नाही. लक्षात घ्या, म्हणजे फ्लुइडमध्ये बऱ्याचशा स्ट्रीमलाईन्स आहेत, असंख्य अशा, परंतु नॉट क्रॉस इच अदर, म्हणजे एकमेकांना ते क्रॉस करत नाही असं आपल्याला कन्सिडरमध्ये घ्यायचं आहे. आता दुसरी एक गोष्ट की जिथं क्राउडिंग जास्त आहे, ओके, सो जिथं स्ट्रीमलाईन्स जास्त आहे तर तिथं व्हेलॉसिटीसुद्धा जास्त असणार. ओके, सो ॲट दॅट प्लेस velocity of liquid particle is also greater. तर अशा पद्धतीचे स्ट्रीमलाईन फ्लो आहे. सो स्ट्रीमलाईनचे आपण दोन गुणधर्म पाहिले की त्या लाईन्स एकमेकांना क्रॉस करत नाही आणि जिथे स्ट्रीमलाईनची संख्या जास्त त्या ठिकाणी लिक्विड पार्टिकलची व्हेलॉसिटी काय असणार, जास्त असणार. त्यानंतर दुसरा जो फ्लो आहे तर तो आहे लॅमिनार फ्लो. आता ॲक्च्युली 11-12चे कन्सेप्ट आहे, फक्त सध्या आपल्याला एक विचारात घ्यायचं आहे बेसिक इन्फॉर्मेशन. आता लॅमिनार फ्लो काय माहिती आहे का की जेव्हा एखादा लिक्विड जो आहे तर हा एखादा आपण होरिझॉन्टल सरफेस घेतला, ओके, आडवा भाग, ओके, आणि याच्यावर त्याचा जो फ्लो आहे हा स्टिडी फ्लो आहे, म्हणजे पाणी कसं वाहत आहे, शांत वाहत आहे. ओके. आणि विशेष म्हणजे हे वाहत असताना तो विशिष्ट प्रकारच्या काय आहेत त्या ठिकाणी लेयर्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या लेयर्स आहेत. आणि विशेष म्हणजे प्रत्येक लेयर जे आहेत ना तर त्या लेयरचं एक वैशिष्ट्य काय माहिती आहे का की लेयर्स सर्वांची व्हेलॉसिटी सारखी नाही, तर डिफरंट व्हेलॉसिटीच्या त्या ठिकाणी लेयर्स आहेत. आणि दुसरं म्हणजे की त्या ठिकाणी त्या एकमेकांमध्ये काय होत नाही, मिक्स होत नाही. ओके, सो डू नॉट मिक्स, म्हणजे पाणी होरिझॉन्टल दिशेने वाहत आहे, पाण्याच्या वेगवेगळ्या लेयर्स आहेत, त्यांची व्हेलॉसिटीसुद्धा कशी आहे, डिफरंट आहेत आणि ते एकमेकांमध्ये काय होत नाही, मिक्स होत नाही. तर अशा वेळेस त्या फ्लोला कोणता फ्लो म्हणायचा, लॅमिनार फ्लो म्हणायचा.
आता एक लक्षात घ्या, एक कन्सेप्ट यामध्ये आपल्याला विचारात घ्यायची आहे, ती आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी. क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय, की पाण्याचा शांत प्रवाह जो आहे ना त्याची एक मर्यादा असते. पहा, त्या मर्यादेच्या क्रिटिकल व्हेलॉसिटीच्या पलीकडे गेलं समजा की ते पाणी जे आहे शांत वाहणारं पाणी काय झालं, उथळ झालं. बरोबर आहे की एक लिमिट आहे, समजा की एक लिमिटपर्यंतच काय होते, पाण्याची जी स्पीड असते तर ती कशी राहू शकते, या ठिकाणी शांत राहू शकते. त्याच्या बियॉन्ड ती राहणार का, नाही. त्या लिमिटला काय म्हणायचं आपण, त्या लिमिटला म्हणायचं क्रिटिकल व्हेलॉसिटी. म्हणजे याचा अर्थ स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये जी व्हेलॉसिटी असेल, ओके, सो व्हेलॉसिटी ऑफ लिक्विड ही काय असणार, इज लेस दॅन कोणत्या व्हेलॉसिटीपेक्षा, क्रिटिकल व्हेलॉसिटी. मग क्रिटिकल व्हेलॉसिटी लक्षात आली काय कन्सेप्ट आहे. क्रिटिकल व्हेलॉसिटी अशी आहे की ज्या व्हेलॉसिटीच्या आपण बियॉन्ड गेलो तर पाण्याचा फ्लो जो आहे स्ट्रीमलाईन किंवा लॅमिनार राहणार आहे का, नाही. तर ते पाणी कशामध्ये होणार, टर्ब्युलंट फ्लोमध्ये होणार. बरोबर, जशी एखादी लाट जी असते ती समुद्राला धडकल्यानंतर कसं एक ती उथळपणे वाहते, तर त्या फ्लोला काय म्हणायचं आपण, टर्ब्युलंट फ्लो म्हणायचं. सो व्हेलॉसिटी ऑफ लिक्विड इज लेस दॅन द क्रिटिकल व्हेलॉसिटी, हे कोणाचं वैशिष्ट्य आहे, लॅमिनार फ्लोचं वैशिष्ट्य आहे. आणि तिसरा जे फ्लो तुम्हाला सांगितला तो आहे टर्ब्युलंट फ्लो. आता पहा, टर्ब्युलंट फ्लोची व्याख्या करताना आपल्याला काय करायचं आहे की लिक्विड जे आहे ना, तर या लिक्विडची फ्लोची जी व्हेलॉसिटी आहे, ओके, सो फ्लोची जी व्हेलॉसिटी आहे ना, तर ही जर ग्रेटर असेल कोणापेक्षा, क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा, तर अशा वेळेस त्या फ्लोला आपण कोणता फ्लो म्हणणार, टर्ब्युलंट फ्लो म्हणणार. ओके, म्हणजे याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, की जे लिक्विड आहे ना त्याचा जो फ्लो आहे हा फ्लो रेग्युलर राहिला का, नाही. तर हा फ्लो कसा झाला, इरेग्युलर झाला, म्हणजे तो डिसऑर्डर्ड झाला. येते लक्षात. सो अनियमित पाण्याचा फ्लो होत असेल एखाद्या लिक्विडचा, किंवा डिसऑर्डर म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा क्रम नसेल, अशा वेळेस टर्ब्युलंट फ्लो आहे. ओके, म्हणजे टर्ब्युलंटमध्ये जर पाहिलं आपण तर स्पष्ट भाषेत सांगायचं असेल तर जे लिक्विडचे पार्टिकल्स आहेत, ओके, तर पहा, पार्टिकल ऑफ लिक्विड जे आहेत ना हे काय काय बदलले बरं, त्यांचा पाथ जो आहे हा कंटिन्युअसली चेंज होतो. त्यानंतर त्यांची जी व्हेलॉसिटी आहे ती कंटिन्युअसली चेंज होते. लक्षात आलं मग डेफिनेशन, की लिक्विडच्या पार्टिकलचा मार्ग जर सातत्याने बदलत असेल, व्हेलॉसिटी जर कंटिन्युअसली चेंज होत असेल, तर डेफिनेटली तो फ्लो आपण कंटिन्युअसली चेंज होत असेल तर डेफिनेटली त्या फ्लोला आपण काय म्हणू, या ठिकाणी टर्ब्युलंट फ्लो म्हणू. आता आपल्या मुख्य मुद्द्याकडे येऊ आपण. यामधली आजची जी पहिली कन्सेप्ट आहे महत्त्वाची, तर ती आहे पहा रेनॉल्ड्स नंबर. आता हे जे रेनॉल्ड्स नंबर आहेत, तर याला आपल्याला काय करायचं, NRनं डिनोट करायचं. ओके, मग आता हे रेनॉल्ड्स नंबर काय आहेत, ओके, तर पहा रेनॉल्ड्स नंबरला जर आपल्याला डिफाईन करायचा असेल तर त्याचा सरळ सरळ सूत्र आहे पहा, की वाटल्यास हा एक कॉन्स्टंट नंबर आहे. हा एक असा नंबर आहे की जो काय डिटरमाइन करेला, नेचर ऑफ फ्लो ऑफ लिक्विड. नेचर ऑफ फ्लो ऑफ लिक्विड म्हणजे एखादा लिक्विड आहे तर ते फ्लो होताना त्याचं नेचर, स्वरूप कसं आहे. ओके, आणि हे कशामध्ये, थ्रू अ पाईप. म्हणजे एखाद्या पाईपमधून एखाद्या लिक्विडचा फ्लो होत असताना त्याचं स्वरूप कसं असेल तर ही ठरवणारी फिजिकल क्वांटिटी काय आहे, रेनॉल्ड्स नंबर आहे. आणि म्हणून रेनॉल्ड्स नंबर जे आहे तर त्याचं जे सूत्र आहे ते सूत्र आपल्याला कसं लिहिता येईल, ओके, NR इज इक्वल टू, त्यामध्ये आपल्याला काय करायचं, न्यूमरेटरमध्ये घ्यायचं पहा इनर्शियल फोर्स पर युनिट एरिया, ओके, आणि डिनोमिनेटर जे आहे तर त्यामध्ये घ्यायचं आहे विस्कस फोर्स पर युनिट एरिया. सध्या फक्त आपलं सूत्र विचारात घ्यायचं आहे, त्यामुळे मी तुम्हाला एक सांगतो फॉर्म्युला काय. आता इनर्शियल फोर्स पर युनिट जे एरिया आहे तर त्यामध्ये आपण काय करणार माहिती आहे का, तर हा जो फॉर्म्युला आहे
तर तो फॉर्म्युला आहे पहा व्ही रो डी डिवायडेड बाय एन. आता हा एन जो आहे ना हा इटा आहे. ॲक्च्युअल हे वेगळ्या प्रकारचं सिम्बॉल आहे, तुम्हाला स्मॉल एन सारखं दिसणार नाही ते, त्याचं इटा नाव असतं, ते विस्कोसिटीचं चिन्ह आहे. ओके. आता ॲक्च्युअल तो आहे कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. तर मी तुम्हाला प्रत्येकाचे नाव लिहून देतो. ठीक आहे. पहा आता सूत्रामध्ये येणार तर माहिती तुम्हाला रेनॉल्ड्स नंबर आहे. आता व्ही जी आहे ना तर ती आहे लिक्विडची क्रिटिकल व्हेलॉसिटी. सो इट इज द क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ लिक्विड. ओके. त्यानंतर रो जी आहे तर ती असणार डेन्सिटी ऑफ लिक्विड, हे तर माहिती तुम्हाला. त्यानंतर इथं जो कॅपिटल डी दिलेला आहे तर तो आहे टिपिकल जॉमेट्रिकल लेंथ. ओके. सो इट इज अ टिपिकल जॉमेट्रिकल लेंथ associate with the fluid flow. आणि त्यानंतर हे जे एन आहे, एन सारखं तुम्हाला इटा म्हणलो, तर तो आहे कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. ऑफ लिक्विड. आता फायनली आपण एक समजून घेऊ की रेनॉल्ड्स नंबर जे आहे ना त्याचे काही लॉजिक्स आहेत. पहा ते लॉजिक्स कसे आहेत. 3 लॉजिक आहेत यामध्ये एकूण. पहिला लॉजिक जो आहे तो लॉजिक असा आहे की रेनॉल्ड्स नंबर जर 0पेक्षा जास्त असेल मात्र 2000पेक्षा जर कमी असेल तर अशा वेळेस जो फ्लो आहे हा कोणता फ्लो असतो? स्ट्रीमलाईन फ्लो असतो. त्यानंतर सेकंड केस अशी आहे की रेनॉल्ड्स नंबरची व्हॅल्यू ही 2000पेक्षा जास्त आहे मात्र 3000पेक्षा जर कमी असेल तर अशा वेळेस आपण समजायचं की जो स्ट्रीमलाईन फ्लो आहे है ना, तर हा फ्लो कशामध्ये कन्वर्ट व्हायला? टर्ब्युलंट फ्लोमध्ये कन्वर्ट होत आहे सावकाश. तो काही की होणार नाही. लक्षात आलं? हा टर्ब्युलंट फ्लोमध्ये काय व्हायला? कन्वर्ट व्हायला. आणि तिसरी जी गोष्ट आहे की रेनॉल्ड्स नंबरची जी व्हॅल्यू आहे ही 3000पेक्षा जर जास्त असेल तर जो फ्लो आहे हा प्युअरली टर्ब्युलंट फ्लो असतो. सो इट इज अ प्युअरली टर्ब्युलंट फ्लो. ओके. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इक्वेशन ऑफ कंटिन्युटी अँड बर्नौलीज थेरम या संदर्भात डिस्कस करू. यामध्ये एक ॲडिशनल गोष्ट आपण ॲड करू पहा, तर ती आहे विस्कोसिटी. ओके. आता विस्कोसिटी काय आहे हे आपण लक्षात घेऊ. समजा हा पाईप आहे, बरोबर आहे का? तर पाईपमध्ये जर पाहिलं ना आपण तर सेंटरला असणारे जे पार्टिकल्स असतात लिक्विड त्याच्यावर व्हेलॉसिटी काय असते? त्याची व्हेलॉसिटी जास्त आहे कारण तो फ्रिक्शन फील करत नाही. पण जसजसं आपण कोणाकडे चाललो? पाईपकडे चाललो, तसं फ्रिक्शन काय होत चाललं? त्या सॉलिड सरफेसचं इन्क्रीज होत चाललं. म्हणजे हे जे इंटरनल फ्रिक्शन आहे याच इंटरनल फ्रिक्शनला काय म्हणायचं? विस्कोसिटी म्हणायचं. आणि विस्कोसिटीचा जो फॉर्म्युला आहे तर तो फॉर्म्युला काय आहे पहा, तर ते ॲक्च्युअल फॉर्म्युला आहे पहा की तुम्हाला काय करायचं? FL अपॉन VA हा फॉर्म्युला आपल्याला काय करायचा आहे? विचारात घ्यायचा आहे. आता यामध्ये आणि तुमच्या कन्सेप्टमध्ये लक्षात घ्या, हे जे आपण वापरलं हे कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. ही जी कन्सेप्ट पाहिली आपण, विस्कोसिटी म्हणजे काय की सॉलिडकडून लिक्विडच्या लेयर्सवर लावल्या चाललेलं इंटरनल फ्रिक्शन, त्याला म्हणायचं विस्कोसिटी. परंतु हे जे एन पाहिलं आपण हे अगोदर सांगितलं हे काय? कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी आहे. आता विस्कोसिटीमध्ये लक्षात घ्या एफ जे आहे तो फोर्स आहे. फोर्सचा एसआय युनिट काय आहे? न्यूटन. लेंथ जी आहे तर लेंथचं एसआय युनिट काय आहे? मीटर, बरोबर. त्यानंतर व्हेलॉसिटीचं काय असतं? मीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि एरिया जो आहे सेकंद असतं. ओके. आणि हे जे आहे एरिया त्याचं काय असतं? मीटर स्क्वेअर. ओके. आता मग याचं एसआय युनिट जर काढायचं असेल पाहता आपण कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीचं एसआय युनिट काढायलो. मग एसआय युनिट काढताना काय होईल बरं? हे मीटर कॅन्सल होतील आणि सेकंद कुठं जातील? वरी जातील. म्हणजे न्यूटन सेकंद आणि मीटर स्क्वेअर भागाकारामध्ये पर मीटर स्क्वेअर हे एसआय युनिट असणार.
ओके. सो ही बेसिक इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी संदर्भात. ओके. सो अशा पद्धतीचं हे बेसिक नॉलेज. आता पुढे आपण हाच लेक्चर कंटिन्यू करू. तर नेक्स्ट कन्सेप्ट आहे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. आता इक्वेशन ऑफ कंटिन्युटी जे आहे तर यासाठी आपल्याला काय करायचं माहिती आहे का की एक स्ट्रीमलाईन मोशन पाहायचं आहे फ्लुइडचं. ओके. सपोज एक व्हेरिंग डायमीटर पाईप आहे समजा. ओके. आता एक लक्षात घ्या दोन्ही ठिकाणी डायमीटर डिफरंट आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. एरिया ऑफ क्रॉस सेक्शनसुद्धा कसं असणार डिफरंट असणार आणि स्पीडसुद्धा कशी असणार डिफरंट असणार. कारण आपल्याला हा रेग्युलर एक्सपिरियन्स आहे की पाईपचा आकार लहान होत गेला की त्याची स्पीड काय होत जाते इन्क्रीज होत जाते. आता एक कन्सिडर करू आपण की हे जे इथं आपण फिगरमध्ये जे फ्लुइड घेतला ना तर आपल्याला इथं विस्कोसिटी काय करावं लागेल माहिती आहे का निग्लेक्ट करावं लागेल. लक्षात आलं का. कारण काल विस्कोसिटीचा नियम पाहिला आपण जसं आपण सॉलिड सरफेसकडे जात होतं तशी व्हेलॉसिटी काय होत जाते डिक्रीज होत जाते. सो आता आपण असा फ्लुइड घेणार की जो फ्लुइड कसा आहे नॉन विस्कस फ्लुइड म्हणजे याचा अर्थ काय झाला की कोणत्याही प्रकारचं इंटरनल फ्रिक्शन त्या ठिकाणी नसणार. ओके. मोशनच्या दरम्यान. आता हे जे ट्यूब आहे या ट्यूबला आपण एक नाव देऊ. तर ट्यूबला नाव देऊ आपण PQ. ओके. ट्यूबला नाव काय देऊ आपण PQ. सो ट्यूब ही जी PQ आहे तर याचं वैशिष्ट्य काय आहे की व्हेरिंग क्रॉस सेक्शन म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन डिफरंट आहे. जसं की सुरुवातीचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे कॅपिटल A1 आणि नंतरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय आहे A2 असं आपण कन्सिडर करू. त्यानंतर ऑब्वियसली या ठिकाणी व्हेलॉसिटी असेल तर ती सुद्धा कशी असणार डिफरंट असणार. सपोज या पॉईंटची व्हेलॉसिटी आहे V1 आणि या पॉईंटची जी व्हेलॉसिटी आहे ती काय आहे V2 आहे असं आपण कन्सिडर करू. आता एक लक्षात घ्या की इथं जर आपण पाहिलं ना तर एक नियम इथं एक लक्षात ठेवायचा आहे की एक गोष्ट या ठिकाणी कॉमन असणार की जसं की मास ऑफ जे लिक्विड आहे एंटरिंग म्हणजे मला सांगा जितकं मास या ठिकाणी एंटर करायला तितकाच मास या ठिकाणी काय करणार एक्झॅक्ट करणार. लक्षात आलं ना. त्याच जरी कारण जेव्हा आपण एखाद्या वेळेस मोटरनं जेव्हा पाणी लावत असतो तर पाईपचा डायमीटर जरी बदलला मात्र प्रत्येक वेळेस लक्षात आलं हां म्हणजे या ठिकाणी काय आहे आपल्याला असं लिहावं लागेल की मास जे काय करायला या ठिकाणी एंटर करतोय है ना एंटरिंग मास म्हणू आपण त्याला. ओके. सो हे कशाचे इक्वल आहे लिव्हिंग मासच्या इक्वल आहे. ओके. सो लिव्हिंग मास ऑफ लिक्विड थोडं शॉर्टमध्ये घेऊ आपण. आता जसं की पाहिलं आपण एंटरिंग मास हे लिव्हिंग मासच्या इक्वल आहे फ्लुइडच्या. तर अशा वेळेस आपल्याला माहीत आहे की मासचा फॉर्म्युला काय आहे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. ओके. सो आता सपोज आपण असं कन्सिडर करू की जो एंटरिंग टाईम आहे तर तो सुद्धा काय असणार डेल्टा टी आणि एक्झिटिंग टाईमसुद्धा काय असणार डेल्टा टी. म्हणजे एक आपण टाईम फ्रॅक्शन जितका जसं आपण आता पाहिलं की त्यांचं एंटरिंग मास सारखं आहे तसं त्यांचं टाईमसुद्धा काय असतं सारखं असतं. आता मला सांगा जितका डिस्टन्स या ठिकाणी ट्रॅव्हल करेल डेल्टा टी या टायमिंगमध्ये हे का नाही तर अशा वेळेस मला सांगा तुम्हाला माहीत आहे की डिस्प्लेसमेंट जे आहे त्या डिस्प्लेसमेंटला आपण काय करू या ठिकाणी L कन्सिडर करू. सुरुवातीला लक्षात आलं तुम्हाला डिस्प्लेसमेंट मोजायला आपण डिस्प्लेसमेंटला मी L1 कन्सिडर केलं. तर डिस्प्लेसमेंटचा काय फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी इंटू टाईम. सो सुरुवातीचं डिस्प्लेसमेंट काय असेल V1 इंटू डेल्टा टी. नंतरचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते काय असेल V2 इंटू डेल्टा टी. कारण हा स्मॉल टाईम इंटरवल घेतला आपण आणि हा स्मॉल टाईम इंटरवल घेतला की ॲक्च्युअल डिस्प्लेसमेंट त्या टायमिंगमध्ये तितक्या व्हेलॉसिटीने किती डिस्प्लेसमेंट झालेलं आहे तर ते डिस्प्लेसमेंट काय घेतलं आपण L1 आणि L2 घेतलं. आता हे कशासाठी आहे पुढे लक्षात येईल तुमच्या. आता एंटरिंग मासचा फॉर्म्युला काय आहे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. सो V1 ρ1 इज इक्वल टू V2 ρ2 बरोबर. आता
व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे? एरिया इंटू लेंथ. लक्षात घ्या काय फॉर्म्युला आहे? एरिया इंटू लेंथ इंटू डेन्सिटी. त्यानंतर इथं एरिया टू लेंथ, लेंथ म्हणजेच डिस्प्लेसमेंट आणि इथं ρ2. मग आता इथे काय होतं की एरियाला आपण एरिया घेऊ, पण लेंथ म्हणजे जे डिस्प्लेसमेंट आहे ते काय आहे? व्हेलॉसिटी इंटू टाईम. सो काय घेणार आपण? v1 डेल्टा टी ρ1 इज इक्वल टू a2ला a2 आणि लेंथ 2चा फॉर्म्युला आपण इथं घेतला होता. काय होता? व्हेलॉसिटी इंटू डिस्प्लेसमेंट इंटू ρ2. आता याच्यामध्ये काही फिजिकल राशी कट होतात पहा. जसं की यामध्ये आता डेल्टा टी कट होऊन जाईल. ओके, सो मी कट न करता डायरेक्ट खाली लिहितो. खाली फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे? a1 v1 ρ1 इज इक्वल टू a2 त्यानंतर v2 आणि ρ2. आता हे झालं इथपर्यंत. आता एक लक्षात घ्या की जर आपण असं कन्सिडर केलं की आपण जे घेतलेला लिक्विड आहे हे लिक्विड कसं आहे? इनकॉम्प्रेसिबल आहे. आता इनकॉम्प्रेसिबल आपण ॲझ्युम्शन केल्यामुळं काय होतं बरं? की कुठेही कॉम्प्रेस झालं नाही म्हणजे डेन्सिटी बदलली नाही. बरोबर आहे का? मग डेन्सिटी बदलली नाही याचा अर्थ काय झाला की ρ1 हे ρ2च्या काय आला? इक्वल आला. म्हणजे ते सुद्धा काय होतील? लेफ्ट अँड राईट साईडला काय होतील? कट होऊ शकतात जर हे इनकॉम्प्रेसिबल असतील तर. आणि यावरून फॉर्म्युला तयार होतो a1 v1 इज इक्वल टू a2 v2. कारण आता ρ1 ρ2च्या इक्वल आहे म्हणजे दोन्ही अपोजिट साईडला काय झाले? कट झाले. आता तुम्हाला माहिती आहे a1 v1 इज इक्वल टू a2 v2. याच्याऐवजी आपण लिहू शकतो की एरिया इंटू व्हेलॉसिटी हे नेहमी काय असतं? कॉन्स्टंट असतं. आलं लक्षात? सो ए व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. यालाच म्हणायचं इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. आणि आपल्याला माहिती आहे ए व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट असेल तर आपण काय लिहू शकतो? ए इज प्रोपोर्शनल टू इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्ही. म्हणजे याचा अर्थ काय की एरिया जितका जास्त तर पाईपमध्ये पाणी वाहताना लिक्विड वाहताना त्याची व्हेलॉसिटी काय होते? डिक्रीज होते. म्हणजे ते दोन्ही एकमेकांच्या काय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. पहा बर्नौलीज प्रिन्सिपल जे आहे ते फार सिम्पल आहे. याच्यामध्ये काय माहिती आहे का? हा थेरम काय सांगतो माहिती आहे का? की जी टोटल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आहे. ओके, तर पुन्हा एकदा सांगतो टोटल एनर्जी. आता टोटल एनर्जीमध्ये काय काय घ्यायचं आहे लक्षात घ्या आपल्याला. टोटल एनर्जीमध्ये घ्यायचं आहे आपल्याला प्रेशर एनर्जी. प्रेशर एनर्जी म्हणजे काय असतं? पी. त्यानंतर घ्यायचं आहे पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी जी फ्लुइड संदर्भात असते ती काय असते? ρgh. आणि त्यानंतर तिसरा आहे कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. ओके, आता याचा जो फॉर्म्युला आहे ना तर तो आहे हाफ ρv². तर ही नेहमी काय असते? कॉन्स्टंट असते. तर याला म्हणायचं बर्नौलीज प्रिन्सिपल. ओके, तर पुन्हा एकदा सांगतो की हे प्रत्येकाचं नाव काय आहे. पी जे आहे ना तर ते आहे प्रेशर किंवा त्याला आपण प्रेशर एनर्जी म्हणू. ρgh जी आहे ती आहे पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. आता हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो की हे कशा पद्धतीनं तयार झालेलं आहे. आणि तिसरं जे आहे तर ते आहे कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. ओके, आता तर हे नावं समजून घेतल्यानंतर आता एक लक्षात घ्या इथं आपण कसं लिहिलं होतं? ए व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट असताना a1 v1 इज इक्वल टू a2 v2. तशी पूर्ण राशी कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ यावरून आपण काय लिहू शकतो माहिती आहे का? p1 प्लस वाटल्यास हाफ नंतर घेऊ ρg. आता h जे आहे इथं हाईट बदलते. सो इथं काय येतं? h2. ओके, दिलं आहे तर h2. आता आकृतीनुसार मी तुम्हाला फॉर्म्युला तयार करून दिलो. प्लस हाफ ρv². वाटल्यास इथं 2 घेतो अगोदर. सुरुवातीला 2 घेतो आणि नंतर 1 घेतो सगळ्या राशी. मग नंतर 1 कोणतं येईल? प्रेशर 1. त्यानंतर ρg
H2 प्लस H1 प्लस हाफ डेन्सिटी V1 स्क्वेअर. ओके. आता हे जे आहे ते लक्षात घ्या. हे ज्या आकृतीमध्ये जर पाहिलं आपण तर सुरुवातीचा पॉईंट कोणता आहे आपला बी आणि नंतरचा पॉईंट काय आहे सी. आता लक्षात घ्या ग्राउंडपासून बी पॉईंट कोणत्या हाईटला आहे H1 आणि त्यानंतर ही तर थोडी वेगळ्या प्रकारची नळी आहे तर तिची जी सेकंड पोझिशन आहे ती कोणती आहे A2. त्यानंतर सुरुवातीचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय होता A1, नंतरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A2. सुरुवातीला जे प्रेशर एनर्जी आहे ती आहे P1, नंतरची प्रेशर एनर्जी P2, त्यानंतर सुरुवातीची व्हेलॉसिटी V1, नंतरची व्हेलॉसिटी V2. एवढ्या कंडिशन असताना प्रश्न असा आहे की आपण आता जे म्हणलेलो आहे की आपलं बर्नौलीज इक्वेशनसुद्धा कशावर आधारित आहे त्याच्यावरच इक्वल आहे की म्हणजे जे मास आहे हे ना. ओके. मास ऑफ अन इनकॉम्प्रेन्सिबल आणि नॉन व्हिस्कस फ्लुइडचं जर स्टडी फ्लो असेल तर डेफिनेटली तो काय असतो कॉन्स्टंट असतो. तर हेच आपण या ठिकाणी काय दाखवलं या तिन्हीची राशी काय दाखवली या ठिकाणी कॉन्स्टंट दाखवली. जसं की आपण इथं रेफरन्स घेतला होता एंटरिंग मास आणि लिव्हिंग मास कसं असतं सारखं असतं त्यावरच आधारित काय आहे बर्नौलीज थेरमसुद्धा आहे. सो हे इक्वेशन फक्त कसं आहे माहिती आहे का मॅथमॅटिकली आपल्याला लिहावं लागतं आणि ॲक्च्युअल हे जे आहे ना तर हे बर्नौलीज प्रिन्सिपलला आपण असं म्हणू शकतो की इट इज हा काय रिप्रेझेंट करतो तर इट इज रिप्रेझेंट द कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी. कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी कारण एनर्जी कन्झर्व होते इन केस ऑफ मुव्हिंग फ्लुइड्स. तर एखादं फ्लुइड्स मूव्ह होत असताना तर त्याची जी मेकॅनिकल एनर्जी आहे इनिशियल मेकॅनिकल एनर्जी ही फायनल मेकॅनिकल एनर्जीच्या काय असते कॉन्स्टंट असते. आणि दॅट्स वाय आपण लिहिलं की प्रेशर एनर्जी त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम अँड प्लस कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम या सर्वांची जी व्हॅल्यू आहे इनिशियल आणि फायनली जर यांची ॲडिशन केली ती काय असते कॉन्स्टंट असते. यालाच म्हणायचं बर्नौलीज प्रिन्सिपल. आता इक्वेशन नंबर 1 जे आहे त्याला आपण काय करू पुन्हा एकदा कॅरी करू. कॅरी करत असताना आपल्याकडे इक्वेशन पहा P प्लस रो GH प्लस हाफ रो V स्क्वेअर इज इक्वल टू काय घेतलेलं आहे आपण कॉन्स्टंट घेतलेला आहे. ओके. आता हे होत असताना आपल्याला काय करायचं आहे या सर्वाला आपल्याला Gनं डिवाईड करायचं आहे. ओके. सो डिवाईड अबो इक्वेशन बाय G. तर सॉरी आपण काय करू रो Gनं करू. ठीक आहे. मग आता मला सांगा सो वाटलं का मी लिहितो डिवाइड बाय रो G. सो काय होईल P अपॉन रो G प्लस रो GH अपॉन रो G प्लस हाफ रो V स्क्वेअर अपॉन रो G. आता कॉन्स्टंटला जरी भागितलं त्याचा काय फरक पडणार आहे का नाही. सो आता काय होईल इथं P अपॉन रो G येईल इथं रो G कॅन्सल प्लस काय येईल फक्त H इथं रो गेट कॅन्सल V स्क्वेअर अपॉन 2G इज इक्वल टू काय येणार या ठिकाणी कॉन्स्टंट येणार. ओके. आता हे घेण्याचा उद्देश काय माहिती आहे का की इथं जी कन्सेप्ट आहे आपली ओके कोणती होती पहिलीवाली कन्सेप्ट काय आहे P अपॉन रो G. तर हे जे आहे ना त्याला एक नाव आहे पहा. ओके. तर हा आहे पहा प्रेशर हेड. काय म्हणायचं याला प्रेशर हेड म्हणतात याला. ओके. त्यानंतर यामध्ये जी हाईट आपण H विचारात घेतलेली आहे ना तर या Hला काय म्हणायचं ग्रॅव्हिटेशनल हेड सेकंडवाली राशी. इट इज अ ग्रॅव्हिटेशनल हेड. आता ग्रॅव्हिटेशनल हेड का कारण अर्थपासून ती किती हाईटला ते आपण विचारात घेतलेलं आहे. आणि तिसरी राशी जी इथं तयार झालेली आहे कोणती V स्क्वेअर अपॉन 2G. तर याला म्हणायचं व्हेलॉसिटी हेड. म्हणजे आपण काय केलं बर्नौलीज जे इक्वेशन आहे त्याला थोडंसं मॉडिफाय केलं आहे की नाही. मॉडिफाय केल्यावर अशा पद्धतीचे इक्वेशन तयार होतात. तर या ठिकाणी आपलं थ्रस्ट अँड प्रेशर हा कंप्लीट कंटेंट या ठिकाणी संपतो.